गुड मॉर्निंग. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण मेंटल हेल्थ नर्सिंगमधील फर्स्ट चॅप्टरमधील फंक्शन्स ऑफ अ सायकॅट्रिक नर्स इन व्हेरियस सेटिंग हा कन्सेप्ट बघणार आहोत. तर फर्स्ट त्याच्यामध्ये काय आहे, इन पेशंट सायकॅट्रिक वॉर्ड, म्हणजे नर्सचे फंक्शन सायकॅट्रिक वॉर्डमध्ये काय काय आहेत ते बघणार आहोत. फर्स्ट काय आहे, प्रोव्हाइड फॉर एन्व्हायरमेंटल सेफ्टी इन्क्लुडिंग प्रोटेक्टिंग द पेशंट्स अँड अदर्स फ्रॉम द इंजुरी. म्हणजेच काय, सेफ्टी खूप महत्त्वाची आहे पेशंट्सची आणि दुसऱ्या लोकांची, म्हणजे पेशंटपासून हार्म ज्यांना होऊ शकतं त्यांचंसुद्धा प्रोटेक्शन केलं पाहिजे. सेकंड आहे, परफॉर्म सायकोसोशल हाय रिस्क अँड फिजिकल असेसमेंट. ओके, ज्या काही डिफरंट असेसमेंट आहेत त्यांना काय त्या परफॉर्म केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर प्रमोशन ऑफ अ सेल्फ केअर ॲक्टिव्हिटीज. ओके, मेंटल इल पेशंट मोस्टली काय आहे, सेल्फ केअर डेफिसिट असतात, त्यामुळे त्यांना काय प्रमोट केलं पाहिजे सेल्फ केअर ॲक्टिव्हिटीजमध्ये. त्याच्यानंतर मेडिकेशन मॅनेजमेंट, मेडिसिनचं मॅनेजमेंट करायला हवं आहे टाईम टू टाईम. असिस्टिंग फॉर अ सोमॅटिक थेरपीज, ज्या काही डिफरंट थेरपीज आहेत त्यांना असिस्ट केलं पाहिजे. ॲक्युरेटली ऑब्झर्विंग अँड डॉक्युमेंटिंग द पेशंट्स बिहेवियर. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ॲक्युरेटली ऑब्झर्व केलं पाहिजे पहिल्या पेशंटला, आणि डॉक्युमेंटेशन हे कसं पाहिजे, करेक्टच पाहिजे. प्रोव्हाइडिंग अपॉर्च्युनिटीज फॉर द पेशंट टू मेक हिज ओन डिसिजन अँड टू ॲझ्युम रिस्पॉन्सिबिलिटी फॉर हिज लाईफ. अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे की पेशंटला की स्वतः डिसिजन घेता यायला पाहिजेत त्याला, ओके, स्वतःच्या आयुष्यासाठी. नेक्स्ट आहे, प्रोव्हाइडिंग फीडबॅक टू द पेशंट बेस्ड ऑन द ऑब्झर्वेशन ऑफ हिज बिहेवियर. पार्टिसिपेशन इन व्हेरियस थेरपीज, दॅट इज सायकोथेरपी, बिहेवियर थेरपी, ग्रुप थेरपी, प्ले थेरपी, फॅमिली थेरपी इट्सेट्रा. हे थेरपीचे काय टाईप्स आहेत, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, पार्टिसिपेशन करायचं आहे. इंडिव्हिज्युअल इंटरॅक्शन्स, फॉर्मल अँड इनफॉर्मल ग्रुप सिच्युएशन्स, रोल प्ले, ॲडव्होकेटिंग ऑन बिहाफ ऑफ द पेशंट अँड सो फॉर्थ. रोल प्ले माहीत आहे सगळ्यांना, ओके. रोल प्लेद्वारे काय आहे, पेशंटला सांगितलं जाते, शिकवलं जाते. डिलिव्हरिंग द सायको एज्युकेशन, काउन्सिलिंग दी पेशंट अँड फॅमिली मेंबर्स. काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे, काउन्सिल केलं पाहिजे मेडिकेशन रिलेटेड, ट्रीटमेंट रिलेटेड, ओके. नेक्स्ट आहे, कोऑपरेटिंग विथ अदर प्रोफेशनल्स इन व्हेरियस अस्पेक्ट्स ऑफ द पेशंट केअर, देअर बाय फॅसिलिटेटिंग अँड इंटरडिसिप्लिनरी अप्रोच टू द केअर. नेक्स्ट, टीचिंग सोशल स्किल्स अँड स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज. स्ट्रेस मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज पेशंटला शिकवलं गेलं पाहिजे. डिस्चार्ज प्लॅनिंग अँड कम्युनिटी रेफरल अँड फॉलोअप केअर. डिस्चार्ज प्लॅन केला पाहिजे, कम्युनिटीमध्ये रेफर केलं पाहिजे पेशंटला. त्याच्यानंतर काय फॉलोअप घेणंसुद्धा गरजेचं आहे. सुपरवाइज द वर्क ऑफ अ सबऑर्डिनेट्स, ओके. त्यासोबत काय सबऑर्डिनेटचं काय वर्क सुपरवाइज करायचं आहे. मेंटेन वॉर्ड क्लिनलीनेस, वॉर्डचं क्लिनलीनेससुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे झालं इनवॉर्ड फंक्शन्स नर्सचे. आता आउट पेशंट डिपार्टमेंटमध्ये काय, म्हणजे OPD बेसवर पेशंट जेव्हा येते तेव्हा काय काय आहे नर्सचं फंक्शन. फर्स्ट आहे, परफॉर्मिंग क्लिनिकल असेसमेंट, असिस्टिंग फॉर सायकोमेट्रिक असेसमेंट, असिस्टिंग और प्रोव्हाइडिंग सायकोथेरपी और बिहेवियर थेरपी. नेक्स्ट, काउन्सिलिंग द पेशंट अँड फॅमिली मेंबर्स, कंडक्टिंग ग्रुप थेरपी, डिलिव्हरिंग सायको एज्युकेशन. हे OPD बेसवरती जे काही गोष्टी होतात किंवा पेशंट रिलेटेड आहेत त्या आहेत. नेक्स्ट बघूया, ECT ट्रीटमेंट सेटिंग. खूप इम्पॉर्टंट आहे सायकॅट्रिकमध्ये. ECT हा पेशंटला दिला जातो. ECT ट्रीटमेंट सेटिंग जे आहे त्याच्यामध्ये काय रोल आहे किंवा काय फंक्शन आहेत. फर्स्ट आहे, टीचिंग द पेशंट प्रायर टू ECT ट्रीटमेंट, म्हणजे ECT द्यायच्या आधी काय काय तयारी लागते, कसं असते त्याच्याबद्दल थोडं काउन्सिल करायचं किंवा पेशंटला टीच करायचं. सेकंड आहे, प्रिपेअरिंग द पेशंट फॉर ECT. ECTसाठी पेशंटला प्रिपेअर करायचं. प्रोव्हाइडिंग केअर ड्युरिंग दी प्रोसिजर, असिस्टिंग विथ पोस्ट ट्रीटमेंट, म्हणजे आफ्टर ECTसुद्धा असिस्ट करावं लागते पेशंटला. प्रोव्हाइडिंग रिअश्युरन्स टू रिड्यूस एन्झायटी, डिलिव्हरिंग सायको एज्युकेशन रिगार्डिंग ECT, ओके. नेक्स्ट वी विल सी अबाउट सायकोथेरपी युनिट. जिथं सायकोथेरपी दिली जाते पेशंटला त्या युनिटला काय फंक्शन आहे.
Nurses who possess a master degree in a psychiatric nursing and are certified clinical nurse specialist may conduct individual or a group psychotherapy. ज्या नर्स मास्टर्स डिग्री पजेस करतात त्यांनी काय करतात, ग्रुप थेरपी घेऊ शकतात, इंडिव्हिज्युअल और ग्रुप थेरपी. याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट एस्टॅब्लिशिंग अ थेरॅप्युटिक रिलेशनशिप विथ द पेशंट. पेशंटसोबत रिलेशनशिप नर्सचं हे थेरॅप्युटिकच असलं पाहिजे, म्हणजे ट्रीटमेंट रिलेटेड थेरॅप्युटिक म्हणजे. ओके. नेक्स्ट आहे प्रोव्हाइडिंग अन अपॉर्च्युनिटी फॉर द पेशंट टू रिलीज टेन्शन ॲज प्रॉब्लेम आर डिस्कस्ड. असिस्टिंग द पेशंट्स इन गेनिंग इन्साइट अबाउट द प्रॉब्लेम. पेशंटचा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते गेन करायला पेशंटला हेल्प करायची. Providing opportunity to practice new skills, reinforcing appropriate behavior as it occurs. Providing consistent emotional support. Emotional support हा खूप इम्पॉर्टंट असतो मेंटली इल पेशंटसाठी. नेक्स्ट आहे डे केअर सेंटर्स और डे हॉस्पिटल्स. याच्यामध्ये आता काय फंक्शन्स आहे नर्सेसचं. इन डे ट्रीटमेंट प्रोग्राम पेशंट रिटर्न होम ॲट नाईट. ओके. म्हणजेच काय, डे केअर सेंटर हे शब्दातच आहे की पेशंट फक्त दिवसभर थांबतो त्या सेंटरला आणि रात्री काय आहे, घरी जातो. त्याच्यामध्ये काय आहे, परफॉर्मिंग क्लिनिकल असेसमेंट, ॲक्युरेटली ऑब्झर्विंग अँड डॉक्युमेंटिंग द पेशंट्स बिहेवियर, मेडिकेशन मॅनेजमेंट, टीचिंग सोशल स्किल्स, काउन्सलिंग पेशंट अँड फॅमिली मेंबर्स, delivering psychoeducation, providing occupational or recreational therapy and occasional नेक्स्ट आहे फॅमिली थेरपी युनिट्स. याच्यामध्ये काय, सायकॅट्रिक नर्सेस वर्क विथ फॅमिलीज ॲट ऑल लेवल ऑफ अ फंक्शनिंग, असेसिंग इंडिव्हिज्युअल अँड फॅमिली नीड्स अँड रिसोर्सेस, फॅसिलिटेशन ऑफ अ फॅमिलीज यूज ऑफ अ पॉझिटिव्ह कोपिंग स्ट्रॅटेजीज, promote adaptive family functioning by teaching communication skills and problem solving skills, delivering the psychoeducation. नेक्स्ट चाइल्ड सायकॅट्रिक वॉर्ड. म्हणजेच काय, छोट्या मुलांचा जो वॉर्ड असतो त्यालाच काय म्हणायचं, चाइल्ड सायकॅट्रिक वॉर्ड. याच्यामध्ये आता काय काय फंक्शन्स आहेत नर्सचे बघूया. असेसिंग फॉर बायोलॉजिकल अँड सायकोलॉजिकल नीड ऑफ द चाइल्ड, determine the child's strength and abilities and develop a care plan to maintain and enhance the capabilities. Monitor the child's developmental level. Okay, developmental level असते, टॉडलर, इन्फंट, टॉडलर जसं आहे ते काय आहे, चाइल्ड डेव्हलपमेंटल लेवल आहेत. अँड इनिशिएटिव्ह सपोर्टिव्ह इंटरव्हेन्शन्स such as speech, language or occupational skills as needed. Provide a safe therapeutic environment including protecting the child and others from injury. म्हणजे इंजुरी होण्यापासून चाइल्डला काय केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे. कोऑपरेट विथ अदर प्रोफेशनल्स इन अन इंटरडिसिप्लिनरी अप्रोच टू केअर. प्रोव्हाइड ॲडिक्वेट एन्व्हायरमेंटल स्टिम्युलेशन. टीच द चाइल्ड adaptive skills such as eating, dressing, grooming and toileting. ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ह्या चिल्ड्रनला शिकवल्या गेल्या पाहिजे. डेमॉन्स्ट्रेट अँड हेल्प द चाइल्ड टू प्रॅक्टिस सेल्फ केअर स्किल्स. प्रोव्हाइड जेनेटिक काउन्सलिंग इफ नेसेसरी. डिलिव्हर सायको एज्युकेशन, कॉमन पॉईंट आला आहे. मेडिकेशन मॅनेजमेंट कॉमन पॉईंट आहे. प्रोव्हाइड इमोशनल सपोर्ट टू द पॅरेंट्स. ज्या बच्चूंना प्रॉब्लेम आहे त्यांच्या पॅरेंट्सला इमोशनल सपोर्ट देणं खूप गरजेचं असतं. नेक्स्ट आहे पार्टिसिपेट इन व्हेरियस थेरपीज लाईक बिहेवियर थेरपी, प्ले थेरपी, एक्सप्रेसिव्ह थेरपीज अँड बिब्लिओथेरपी इट्सेट्रा. ह्या थेरपीज काय चाइल्डसाठी आहेत. होम सेटिंग. होम सेटिंगमध्ये काय येणार आता, असेसमेंट ऑफ अ सिम्पटम्स, टीचिंग द पेशंट अँड फॅमिली रिगार्डिंग nutrition, exercise, hygiene and the relationship between physical and emotional health, then stress management, daily living skills, basic money management आहे. फॉर एक्झाम्पल बँक अकाउंट्स असतात, रेंट्स असते, युटिलिटी बिल्स आहेत, यूज ऑफ द टेलिफोन आहे, ग्रॉसरी आहे, शॉपिंग आहे,
इट्सेट्रा. ओके, मेडिकेशन मॅनेजमेंट म्हणजेच काय, मॉनिटरिंग द ब्लड लेवल, साईन अँड सिम्पटम ऑफ ओव्हरडोस ऑर टॉक्झिसिटी. खूप इम्पॉर्टंट आहे. लिथियम जर चालू असेल तर लिथियम टॉक्झिसिटी ऑर ओव्हरडोस सांगणं गरजेचं आहे. टीचिंग ऑन अ डोसेज, साईड इफेक्ट अँड पर्पजेस. सायकॅट्रिकच्या जे काही टॅबलेट आहेत ऑर मेडिकेशन आहेत त्याला साईड इफेक्ट आहेत. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ पॅरेंट्रल इंजेक्शन्स, वेनिपंक्चर फॉर laboratory analysis, act as a case manager and coordinate an array of services that include physical therapy, occupational therapy, social work and community services. Appropriate referrals to the community agencies. Provide supportive counseling and brief psychotherapy. Promotion of a mental health and prevention of a mental illness. नेक्स्ट आहे कम्युनिटी मेंटल हेल्थ सेंटर्स. इथं काय आता फंक्शन्स असते कम्युनिटी मेंटल हेल्थ सेंटरमध्ये. आयडेंटिफिकेशन ऑफ अ पेशंट इन द कम्युनिटी. ओके, म्हणजे समाजामध्ये कुठला पेशंट मेंटली इल आहे हे आयडेंटिफाय करणं. रेफर द पेशंट टू ॲप्रोप्रिएट हॉस्पिटल, म्हणजेच काय, पेशंटला लगेच काय केलं पाहिजे, ॲप्रोप्रिएट हॉस्पिटलला ॲडमिट केलं पाहिजे. होम विजिटिंग अँड प्रोव्हाइडिंग डिरेक्ट केअर टू द पेशंट इन द कम्युनिटी, किंवा ॲडमिट न करता त्याच्या घरी जाऊनच ट्रीटमेंट डिरेक्टली दिली जाते. फॉलोअप केअर विथ स्पेशल एम्फासिस ऑन मेडिकेशन रेजिमेन, इम्प्रूव्हमेंट मेड अँड साईड इफेक्ट्स, पेशंट्स ऑक्युपेशनल फंक्शन. कंडक्टिंग पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम टू रिमूव्ह मिसकन्सेप्शन्स रिगार्डिंग मेंटल डिसऑर्डर्स, म्हणजे जे काही गैरसमज आहेत लोकांमध्ये ते काय करायचे आहेत, रिमूव्ह करायचे आहे. ट्रेनिंग ऑफ अ पॅराप्रोफेशनल कम्युनिटी लीडर्स, स्कूल टीचर अँड अदर केअर गिव्हिंग प्रोफेशनल्स इन द कम्युनिटी. ट्रेनिंग द्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर मॅनेजमेंट ऑफ अ रिसोर्सेस प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन. डिरेक्ट सर्व्हिसेस लाईक केअर ऑफ अ फॅमिलीज ॲट रिस्क फॉर व्हायलन्स, ॲब्यूज and dysfunction, care of homeless mentally ill patients. नेक्स्ट आहे व्हेरियस रोल ऑफ अ कम्युनिटी सायकॅट्रिक नर्स. काय काय रोल आहे. ॲडिक्शन काउन्सिलर आहे. ॲडिक्ट जे असतात, अल्कोहोल ॲडिक्शन असते, ड्रग ॲडिक्शन असते. ओके, डिफरंट टाईप्स ऑफ ॲडिक्शन्स आर देअर. देन काउन्सिलर, क्रायसिस वर्कर, ॲडव्होकेट, केस मॅनेजर, हे आपण सगळं रोल ऑफ अ नर्समध्ये बघितलेलं आहे. एज्युकेटर, रिसर्चर, कम्युनिटी डेव्हलपर अँड कन्सल्टंट. नेक्स्ट आहे ते हॉस्पाईस केअर सेंटर, म्हणजेच काय, हेल्पिंग कॅन्सर्स पेशंट्स ऑर टर्मिनल इल इंडिव्हिज्युअल थ्रू द ग्रीव्हिंग प्रोसेस. प्रोव्हाइड सपोर्टिव्ह सायकोथेरपी. प्रोव्हाइड सपोर्ट ग्रुप फॉर फॅमिली ऑफ अ टर्मिनल इल पेशंट. टर्मिनल इल पेशंट म्हणजेच काय, जो खूपच नियर टू डेथ आहे. नेक्स्ट इमर्जन्सी डिपार्टमेंट. ह्याच्यामध्ये काय ते क्रायसिस इंटरव्हेन्शन ड्युरिंग द नॅचरल डिझास्टर, म्हणजे फ्लड असेल, भूकंप असेल, ओके, अर्थक्वेक, नॅचरल कॅलॅमिटीज ज्या आहेत सगळ्या, त्याच्यामध्ये काय इमर्जन्सी हे केलं पाहिजे. देन ॲक्सिडेंट आहेत, अनएक्सपेक्टेड इलनेस असतो, कॉझिंग इन्क्रीज द अँझायटी आहे, स्ट्रेस ऑर इमोबलायझेशन, ऑब्स्टेट्रिक नर्सिंग सेंटर्स, helping the mother in labor and support person to cope with anxiety and stress during labor. लेबरच्या नंतरसुद्धा पेशंट सायकोमध्ये जातो. ओके, सायकोसिस होऊ शकते. त्याच्यानंतर प्रोव्हाइडिंग सपोर्ट टू द bereaved पेरेंट्स इन द इव्हेंट ऑफ अ फेटल डिमेसिस, अबॉर्शन, बर्थ ऑफ ॲन इन्फंट विथ अ कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटी, म्हणजे ज्या पेरेंट्सला बच्चू विथ कंजेनायटल अनॉमॅलिटी जन्मतात त्यांना काय केला पाहिजे, सायकोलॉजिकल सपोर्ट दिला गेला पाहिजे. नेक्स्ट आहे मेडिकल इन पेशंट्स वॉर्ड्स. ह्याच्यामध्ये काय, सायकोसोशल इंटरव्हेन्शन्स फॉर क्रॉनिक इलनेस विथ मेजर सायकोलॉजिकल इफेक्ट्स. एक्झाम्पल काय, अल्झायमर्स डिसीज आहे, HIV और एड्स, डायबेटिक मलायटस, पार्किन्सन्स डिसीज, मल्टिपल स्क्लेरोसिस आहे, हिमोफिलिया आहे, कोलोस्टॉमी आहे, ॲम्प्युटेशन इट्सेट्रा. नेक्स्ट वी विल सी अबाउट द इंडस्ट्रियल मेडिकल सेंटर. ओके, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काय आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे लागते, क्रायसिस होऊ शकतात, ॲक्सिडेंट होऊ शकतात, तिथंसुद्धा नर्सचा, सायकॅट्रिक नर्सचा रोल
आहे, फंक्शन्स आहेत. काय आहे? इम्प्लिमेंटिंग ऑर पार्टिसिपेटिंग इन अ इंडस्ट्रियल सबस्टन्स अब्यूज प्रोग्राम फॉर एम्प्लॉईज, प्रोव्हाइडिंग द क्रायसिस इंटरव्हेन्शन ड्युरिंग ॲक्सिडेंट्स ऑर द acute onset of a physical or a mental illness, then teaching stress management. Then we will see last हे काय फंक्शन आता कुठं आहे? हॉस्पिटल फॉर क्रिमिनल, इन्सेन, जेल्स अँड प्रिझन. ओके, इथे सुद्धा सायकॅट्रिक नर्सची गरज असते की जे मेंटली इल आहेत आणि ते क्रिमिनल आहेत. म्हणजेच काय? सायको किलर असतात, सिरियल किलर असतात, बघितले आपण. ओके, तर त्याच्यामध्ये काय आहे? फॉरेन्सिक सायकॅट्रिक नर्सेस असिस्ट पेशंट्स विथ सेल्फ केअर, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ मेडिकेशन अँड मॉनिटर द इफेक्टिव्हनेस ऑफ द ट्रीटमेंट, प्रमोट कोपिंग स्किल्स. Advanced nurses are able to diagnose and treat individuals with psychiatric disorders and are allowed to prescribe medication, provide psychotherapy, and act as a consultant. Forensic evaluation for legal sanity, assessment of a potential for violence, parole, probation consideration. ओके, जे जेलमध्ये असतात त्यांना पॅरोल भेटतं, तर त्याच्यासाठी रोल आहे त्याच्यामध्ये. असेसमेंट ऑफ अ रेसियल कल्चरल फॅक्टर ड्युरिंग द क्राईम, त्याच्यानंतर सेक्शुअल प्रिडेटर स्क्रीनिंग अँड असेसमेंट, कॉम्पिटन्सी थेरपी, फॉर्मल रिटर्न रिपोर्ट्स टू द कोर्ट, review of a police reports, on-scene consultation to law enforcement. Thank you.